जाणार आहे. त्याच्यामध्ये दिलेले जवळजवळ प्रत्येक प्रश्न प्रकाराचे 22 प्रश्न दिलेले आहेत आणि या ठिकाणी 6 प्रश्न प्रकार आहेत. म्हणजे जवळजवळ या ठिकाणी 110 प्रश्न होतात. त्याची मी उत्तरे दिलेली आहेत. या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची चर्चा करणं शक्य नाही. फक्त मी या ठिकाणी तुम्हाला थोडंसं उत्तरं आणि ते प्रश्न या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त दाखवणार आहे. त्याचं एक्सप्लेनेशन करत बसणार नाही. या ठिकाणी फक्त ते प्रश्न तुम्ही व्हिडिओ टाकून तो प्रश्न वाचू शकता, त्याचं उत्तर बघू शकता या ठिकाणी. आता बघा, प्रश्न पहिला मध्ये पहिल्या प्रकारचा जो प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. आता याच्यामध्ये जवळजवळ 22 प्रश्न दिलेले आहेत. ते कोणते आहेत बघा या ठिकाणी. आता पहिला आणि दुसरा प्रश्न हा पहिल्या टॉपिकवरचा आहे. आता पहिला जो प्रश्न आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. त्याची व्याप्ती विद्यार्थ्यांना माहीत असणं आवश्यक आहे. तरच ते काय करू शकतात, अ, ब, क, ड यापैकी बरोबर उत्तर लिहू शकतात. आता यामध्ये बघा, अ, ब, क, ड पैकी फक्त अ हे उत्तर बरोबर आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती त्यांनी दिलेल्या पर्यायामध्ये अ म्हणजेच काय, वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासले जातात. ब, क, ड हे चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर आहे. तसंच दुसरा जो प्रश्न आहे, स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित विधान. आता स्थूल अर्थशास्त्रासंबंधी विधान कोणतं आहे हे विद्यार्थ्यांना माहीत असणं फार गरजेचे आहे. अ, ब, क, ड पैकी कोणते लागू पडतात, कोणते पर्याय निवडता येतील बाबा. आता याच्यामध्ये बघा, अ लागू पडतो, ब लागू पडत नाही, क लागू पडतो, ड लागू पडतो. या ठिकाणी बरोबर खुणा केलेल्या आहेत, ते लागू पडतात. म्हणजे उत्तर काय आहे, अ, क, ड. बघा, चौथा पर्याय जो आहे, पर्याय क्रमांक 4 अ, क, ड हे उत्तर बरोबर आहे. या पद्धतीने मी तुम्हाला फक्त या व्हिडिओमध्ये प्रश्न काय विचारले आहेत आणि उत्तरं काय आहेत ते मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण सर्व प्रश्न एक्सप्लेन करू शकत नाही. त्यानंतर बघा, हा तिसरा आणि चौथा प्रश्न आहे, दुसऱ्या टॉपिकवरचा विचारलेला आहे. बघा या ठिकाणी, घटत्या सीमांतोपयोगितेचे अपवाद. कोणते अपवाद आहेत ते विद्यार्थ्यांना माहीत असणं आवश्यक आहे. पहिला अ हा अपवाद नाही, ब आहे, क आहे, ड छंद, कंजूस व्यक्ती आणि पैसा. म्हणजे ब, क, ड हे घटत्या सीमांतोपयोगितेचे अपवाद आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ब, क, ड हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुन्हा बघा, घटत्या सीमांतोपयोगिता सिद्धांतावरील टीका काय काय आहेत ते माहीत पाहिजे. आता या ठिकाणी पर्यायामध्ये अ, ब, क, ड दिले, हे चारही बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड हे उत्तर बरोबर आहे. पुन्हा 5वा प्रश्न गिफेनच्या विरोधाभासाविषयी आहे. बघा, त्याचा अभ्यास असेल तर तुम्ही उत्तर लिहू शकता. मग गिफेनच्या विरोधाभासाविषयी संबंधित विधान कोणते आहेत, पर्याय दिलेत अ, ब, क, ड. आता या ठिकाणी बघा, अ हा लागू पडतो आणि ब हा लागू पडतो. त्यामुळे उत्तरामध्ये पर्याय क्रमांक 2 अ आणि ब हे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुन्हा 6वा प्रश्न विचारलेला आहे. बघा, मागणीचा ऱ्हास, त्याच्याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. 7वा प्रश्न विचारलाय, संपूर्ण अलौकिक मागणीशी संबंधित चुकीचे विधान कोणते. बघा, चुकीचे विधान त्यांनी ओळखायला सांगितलं. बरोबर विधान बाजूला काढता आलं पाहिजे विद्यार्थ्यांना. बघा, या ठिकाणी मी बरोबर विधान बाजूला काढले, चुकीचे विधानावर फुली केलेली आहे. मग त्याचं सूत्र माहीत पाहिजे, त्याची व्याख्या माहीत पाहिजे, काय बदलल्यानंतर कशामध्ये बदल होतो, संपूर्ण अलौकिक मागणी संबंधीची उदाहरणं असतात, ही विद्यार्थ्यांना माहीत असणं आवश्यक आहे. आता इथं या दिलेल्या उत्तरांमध्ये पर्यायांमध्ये ब आणि क हा पर्याय बरोबर आहे, लक्षात घ्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ब, क हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. पुन्हा बघा, 8वा प्रश्न जो आहे, छेदक लवचिकतेशी संबंधित विधान काय आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे. छेदक लवचिकता म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचं सूत्र हे विद्यार्थ्यांना माहीत असणं फार आवश्यक आहे. तरच तो विद्यार्थी हे प्रश्न, या पद्धतीचे प्रश्न तो सोडवू शकतो. आता इथं बघा, ब आणि क लागू पडतात, अ आणि ड लागू पडत नाही. त्यामुळे उत्तर जे आहे इथं ब आणि क आहे. पण या ठिकाणी पर्यायामध्ये ब आणि क नसल्यामुळं या ठिकाणी थोडीशी संदिग्धता आहे. त्यामुळे उत्तर पण दिलेलं नाही. या ठिकाणी साठ्याशी संबंधित विधाने कोणती आहेत ते विचारलेले. पुरवठा आणि साठा फरक ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे तो सहजपणे लिहू शकतो. अ, ब, क हे लागू शकतात. पण ड बघा, साठा ही प्रवाही संकल्पना आहे, चुकीचं आहे.
हे लागू पडत नाही. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 अ ब क बरोबर आहे. पुरवठ्याचे अपवाद विचारलेले बघा लक्षात घ्या. अपवाद क हा एकटाच बरोबर आहे, कारण कृषी उत्पादनं जी आहेत त्यांना पुरवठा सिद्धांत लागू पडत नाही. बघा लक्षात घ्या. किंमत वाढली की शेतीतील उत्पादन लगेच आपण वाढवू शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 फक्त क बरोबर आहे. पुन्हा बघा 11व्या प्रश्नामध्ये अल्पाधिकारी बाजारपेठेची वैशिष्ट्ये विचारलेली आहेत. ती वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना माहीत असतील तर तोच विद्यार्थी या ठिकाणी लिहू शकतो. मी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे अ आणि ड. बघा लक्षात द्या, हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. 12वा प्रश्न दीर्घकाळाच्या बाजारपेठेची वैशिष्ट्ये येईल. बघा दीर्घकाळाच्या बाजारपेठेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. इथं 4 दिलेली आहेत. आता चारीपैकी कोणती लागू पडतात? एखादं चुकीचं आहे. आता ड हे लागू पडत नाहीत, अ ब क लागू पडतात. म्हणून हे विद्यार्थ्यांनी इथं व्हिडिओ थांबवून तुम्ही हे उत्तर वाचू शकता, किंवा ह्या संकल्पना जी मी प्रश्नामध्ये वाचतोय त्या संकल्पना तुम्ही बारकाईने अभ्यासणं गरजेचं आहे. आता दीर्घकाळाच्या बाजारपेठेची वैशिष्ट्ये, दीर्घकाळाची वैशिष्ट्ये काय आहेत बाजाराची, ती तुम्ही अभ्यासणं आवश्यक आहे. अ ब क पर्याय क्रमांक 2 हा इथं बरोबर उत्तर आहे. पुन्हा बघा 13मध्ये निर्देशांकाची वैशिष्ट्ये, हे विद्यार्थ्यांना अभ्यासणं गरजेचं आहे. काय वैशिष्ट्य आहेत बाबा? आता इथे 4 दिलेत, 4चे 4 बरोबर आहेत, पण एखादं चुकीचं दिलं जातं. ज्या विद्यार्थ्याचा पूर्णतः अभ्यास झालेला आहे, एखादी संकल्पना या ठिकाणी विचारली जाते बघा प्रश्नांमध्ये, आणि पर्याय 4 दिले जातात, त्यापैकी अचूक उत्तर विद्यार्थ्यांना काढता येणं गरजेचं आहे असं आपल्याला सांगते. पुन्हा 14वा प्रश्न बघा, भारान्वित निर्देशांकाशी संबंधित विधाने काय? मग भारांकित निर्देशांक काय आहे बाबा? हा माहीत असणं आवश्यक आहे. आपण हे सर्व इथे एक्सप्लेन करू शकत नाही. भारांकित निर्देशांकाची वैशिष्ट्ये किती आहेत? अ ब कडे 4 दिलेले आहेत, म्हणजे 4 उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुन्हा 15वा प्रश्न जो आहे, उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाची दक्षता कोणती आहे? लक्षात घ्या. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या अनेक 3 पद्धती आहेत. त्या पद्धतीमध्ये प्रत्येक पद्धतीत कोणती दक्षता घ्यायची हे सांगितलेलं आहे. तिन्ही पद्धती, आज ही पद्धती विचारली उत्पादन प्रश्नपत्रिकेमध्ये उत्पन्न पद्धती विचारली आहे किंवा खर्च पद्धती विचारली आहे. त्यामुळे प्रत्येक पद्धतीमध्ये काय दक्षता घ्यायची, काय वैशिष्ट्य आहेत हे विद्यार्थ्यांना माहीत असलं तरच अशा प्रकारचे उत्तर विद्यार्थी लिहू शकतात. आता या ठिकाणी बघा उत्पादन पद्धतीत काय काळजी घ्यायची आहे? अ ब क याची काळजी घेणं आवश्यक आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 अ ब क बरोबर आहे. पुन्हा राष्ट्रीय उत्पन्न 16वा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या व्यावहारिक अडचणी कोणत्या? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या व्यावहारिक अडचणी आणि तात्विक अडचणी विद्यार्थ्यांना माहीत असणं आवश्यक आहे. या ठिकाणी प्रश्न विचारला आहे व्यावहारिक अडचणी, पुढच्या वेळेला प्रश्नपत्रिकेत विचारलं जाईल तात्विक अडचणी कुठल्या आहेत. त्या दोन्हीही अडचणी कोणत्या आहेत बाबा, त्या विद्यार्थ्यांना माहीत असेल तर तो ही उत्तर लिहू शकतो. आता या ठिकाणी बघा अ ब क ड पैकी ब क ड हे उत्तर बरोबर आहे. पुन्हा 17वा प्रश्न आहे, कराची महत्त्वाची वैशिष्ट्ये. कर जो आकारला जातो सरकारकडून त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? या ठिकाणी काय वैशिष्ट्ये नाहीत मी फुली करून दाखवलेलं आहे. म्हणून उत्तर काय आहे? ब आणि क पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. 18वा प्रश्न आहे, करेतर उत्पन्नाचे स्रोत. बघा लक्षात आहे, सरकारला करापासून उत्पन्न मिळत असतं आणि करेतर कर सोडून मिळणारं उत्पन्न ते कोणते आहेत? बघा विशेष अधिभार आहे अ, ब दंड व दंडात्मक रक्कमा मिळतात सरकारला. वस्तू व सेवा कर जीएसटी हा सरकारला करापासून मिळणारं उत्पन्न आहे, क चुकतो. भेटी अनुदाने सरकारला मिळतात. बघा लक्षात घ्या, ते उत्तर बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय येईल? अ ब ड. कुठं आहे बघायचं? अ ब ड. बघा पर्याय क्रमांक 1 अ ब ड हे उत्तर बरोबर आहे. पुन्हा 19वा प्रश्न जो आहे, नाणे बाजारातील संघटित क्षेत्र. संघटित क्षेत्रामध्ये नाणे बाजार आणि असंघटित क्षेत्र 2 क्षेत्र आहेत. त्याच्यामध्ये कोण कोण येतात ते माहीत असणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांना. अ ब क येतात. स्थानिक बँकर हा असंघटित क्षेत्राचा भाग आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अ ब क येतात. व्यापारी बँकेचे वर्गीकरण म्हणजे गट काय आहेत बाबा? सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत, खाजगी क्षेत्रातील बँक आहेत, विदेशी बँक आणि मध्यवर्ती वेगळी दिलेली आहे. बघा लक्षात घ्या, हे बाजूला काढता आलं पाहिजे. अ ब क म्हणून उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. 21वा प्रश्न जो आहे, भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची वैशिष्ट्ये माहीत पाहिजे. 2 वैशिष्ट्ये आहेत अ आणि ब. बघा लक्षात द्या. आणि क आणि ड काय? विदेशी व्यापाराची विदेशी व्यापाराच्या महत्त्व काय ते दिलेले आहे. म्हणून क आणि ड लागू पडत नाहीत, पण अ आणि ब हे उत्तर बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 22वा प्रश्न जो दिलेला आहे या प्रश्न प्रकारामधला, बघा लक्षात घ्या, व्यापार तोल
संबंधित चुकीचे विधान कोणतं, चुकीचं विधान काढलंय, फक्त ड हे चुकीचं आहे, बाकीचे 3 बरोबर आहेत. बघा लक्षात घ्या. या ठिकाणी 22व्या प्रश्नामध्ये व्यवहार तोल आणि व्यापार तोल याच्याशी संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्यवहार तोल म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये, आणि व्यापार तोल म्हणजे काय याची वैशिष्ट्ये माहीत असणं विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. बघा, योग्य पर्याय निवडा. त्याच्यामध्ये 22 प्रश्न या क्वेश्चन बँकमध्ये दिलेले आहेत. अशा पद्धतीचे प्रश्न पहिला अ मध्ये योग्य पर्याय निवडामध्ये विचारले जाऊ शकतात. त्याचा सराव विद्यार्थ्यांनी करावा ही अपेक्षा बोर्डाची आहे असं आपल्याला सांगेल. आता बघा, दुसरा प्रश्न प्रकार जो आहे, सहसंबंध पूर्ण करा. या ठिकाणी बघा, सहसंबंध पूर्ण करा, याच्यामध्ये सुद्धा 22 प्रश्न दिलेत या क्वेश्चन बँकमध्ये. आता पहिला प्रश्न बघा, सूक्ष्म अर्थशास्त्र याला मायक्रोस म्हणतात, तर स्थूल अर्थशास्त्राला काय म्हणतात बाबा, हा सहसंबंध पूर्ण करता आला पाहिजे तर 1 मार्क मिळतो. मॅक्रोज. बघा, हे कशा पद्धतीचे प्रश्न प्रकार आहे. सहसंबंध त्यांनी घालून दिला असतो, तो आपल्याला स्पष्ट करून त्या ठिकाणी आवश्यक असणारा योग्य शब्द लिहावा लागतो. दुसरा प्रश्न जो आहे, सर्वसाधारण समतोल, त्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र होतो. मग सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय येतोय, आंशिक समतोलाचा अभ्यास. बघा लक्षात, इकडे सर्वसाधारण समतोल, इकडे आंशिक समतोल. तिसरा, मातीपासून खेळणी तयार केली. बघा, मातीचं रूप बदलून काय तयार केली, खेळणी तयार केली. त्यामुळे त्याच्यामध्ये काय आलंय, उपयोगितामध्ये. मग त्याला नाव काय दिलंय, रूप उपयोगिता. म्हणजे एखाद्या वस्तूचं मूळ रूप बदललं तर तिला नवीन रूप दिल्यामुळे उपयोगितामध्ये त्याला रूप उपयोगिता. आता लोकरीचे कपडे काय, स्थल उपयोगिता. स्थल, एका ठिकाणी वस्तू दुसऱ्या ठिकाणी नेली तर त्याच्यामध्ये उपयोगिताने म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो स्थल उपयोगिता. आता लोकरीचे कपडे दिले इथं. बघायला शकतो. आता आपण इथं हेही त्याने उत्तर लिहू शकलो असतो की बाबा काल उपयोगिता लिहू शकले असते. पुन्हा चौथा, सर्व नगांच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता, याला आपण एकूण उपयोगिता त्यांनी संबंध घालून दिलाय. मग वाढीव वस्तूच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिताला काय म्हणतात हे त्यांनी विचारलंय, सीमांत उपयोगिता. पाचवा बघा प्रकार, मागणी वक्र खाली येणार असतो, पुरवठा वक्र कसा येतोय, वर जाणारा. हा सहसंबंध विचारलाय त्याने. बघा, मागणी वक्र कसा येतोय, पुढच्या वेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये उलट विचारत होतो, मागणी वक्र खाली येणार आहे तर पुरवठा वक्र कसा येईल, वर जाणारा. लक्षात आहे, धनात्मक स्वरूपाचा. मागणी वक्र ऋणात्मक येईल, पुरवठा वक्र धनात्मक असतो. या पद्धतीने चहा आणि कॉफी काय आहे विचारले, म्हणजे वीज ही संमिश्र मागणी आहे, तर चहा कॉफी आहे काय, स्पर्धात्मक मागणी. चहाची किंमत वाढली की ग्राहक काय करतो, कॉफीची मागणी करतो. हा 6वा प्रश्न विचारलेला आहे. 7व्या प्रश्नामध्ये बघा, सूत्र विचारले, जास्त लवचिक मागणी. त्याचं सूत्र दिलंय, मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त असते. तर त्यांनी कमी लवचिक मागणी जी आहे त्याचं सूत्र विचारलेलं आहे. मागणीची लवचिकता कमी, बघा सूत्र कसं आहे, 1 पेक्षा कमी असं विचारलेलं आहे. पुन्हा 8वा जो प्रश्न आहे, तीव्र उताराचा मागणी वक्र. बघा लक्षात द्या, त्याला काय नाव दिलंय, कमी लवचिक मागणी दिलेली आहे. तर पसरट मागणी वक्र हा जो दाखवलेला असतो तो जास्त लवचिक मागणी दाखवतो. बघा, या पद्धतीने आपल्याला स्पष्ट करते. या ठिकाणी स्पष्ट करत बसलो तर संपूर्ण सिलेबस आपल्याला स्पष्ट करावं लागेल. बघा, 9वा प्रश्नाचं सूत्र दिलंय, एकूण खर्चाचं सूत्र दिलंय. तसं त्यांनी सरासरी खर्चाचं सूत्र विचारलंय. 9व्या प्रश्नामध्ये एकूण खर्च भागिले एकूण उत्पादन हे उत्तर लिहिणं अपेक्षा आहे. बघा, 10वा प्रश्न जो आहे, पुरवठ्याचा विस्तार कधी होतो, किमतीत वाढ झाल्यानंतर. बरोबर, पुरवठ्याचा संकोच कधी होतो, किंमत कमी झाल्यानंतर होतो. हे लिहिता आलं पाहिजे. 11व्या प्रश्नामध्ये बघा, पूर्ण स्पर्धा, मुक्त प्रवेश आणि निर्गमन असतं. तर प्रवेशावर निर्बंध कुठे असतात, मक्तेदारीत येऊ दिला जात नाही. हा बाजारपेठेचा प्रकार आहे. 12वा जो प्रश्न आहे, मक्तेदारीत मूल्यभेद असतो, तर वस्तुभेद कुठं असतो, मक्तेदारीत स्पर्धेमध्ये असतो. बघा, 13वा प्रश्न, मूळ वर्षाची किंमत ही कशाने दाखवली जाते, P0 ने दाखवली जाते. त्यांनी तिकडं काय दाखवलंय, चालू वर्षाची किंमत कशी आहे, P1 असतो, तर मूळ वर्ष कसं दाखवलं जातं, P0 ने. 14वा प्रश्न बघा, लास्परच्या निर्देशांकात काय असतं, त्यांनी सहसंबंध दाखवलाय. पाचच्या निर्देशकात चालू वर्षाचे परिमाण महत्वाचे असते, तर लास्परच्या निर्देशकात काय आहे, मूळ वर्षाचे परिमाण महत्वाचे आहे. पुन्हा 15वा प्रश्न जो आहे, बघा लक्षात द्या, सूत्र दिलेलं आहे, स्थूल देशांतर्गत उत्पादन. त्याचं सूत्र ओळखायला सांगितलेलं आहे. आणि इकडे दिलेलं आहे बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, त्याचं सूत्र दिलेलं आहे आणि ओळखायला सांगितलं. 16व्या प्रश्नामध्ये
पुन्हा उत्पादन पद्धत तिला काय म्हणतात ते विचारलेले आहे. आणि उत्पन्न पद्धतीला घटक खर्चानुसार पद्धत असं म्हणतात, तर उत्पादन पद्धतीला माल साठा पद्धत म्हणतात. लक्षात घ्या. आता 17व्या प्रश्नामध्ये परकीय आक्रमणापासून संरक्षण हे काय आहे बाबा, सरकारचं सक्तीचं कार्य आहे हे ओळखायला सांगितलेलं आहे. कारण सामाजिक सुरक्षा योजनांची तरतूद ही ऐच्छिक कार्य आहे सरकारचं, हे या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. पुन्हा 18व्या प्रश्नामध्ये बघा, उत्पन्न कर हा प्रत्यक्ष कर आहे, तर वस्तू व सेवा कर हा काय आहे विचारले. जीएसटी काय अप्रत्यक्ष कर आहे. 19वा प्रश्न बघा, पत पैसा निर्मिती व्यापारी बँका करतात, पत नियंत्रण कोण करतो, मध्यवर्ती बँक. म्हणजे त्याने इथं असं संबंध काय घालून दिलाय, मध्यवर्ती बँक पत नियंत्रण करते, तर व्यापारी बँक काय करते, पत पैसा निर्मिती. लक्षात द्या. 20वा प्रश्न बघा, दुय्यम बाजार जुने रोखे असतात, तर प्राथमिक बाजार कशाचा असतो, नवीन रोखे IPO. कंपन्यांना ज्यावेळेस भांडवल पाहिजे असतं त्यावेळेस कंपन्या सुरुवातीला जे शेअर्स विक्री करतात, रोखे विक्री करतात, त्याला म्हणतात नवीन रोखे. बघा लक्षात घ्या. इनिशियल पब्लिक ऑफरिंग असा म्हणतो, IPO म्हणतो आपण त्याला. पुन्हा 21वा प्रश्न जो आहे, दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी याला काय म्हणायचं. त्याने पुन्हा सहसंबंध दाखवलाय, दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री निर्यात म्हणतो, तर त्याला काय म्हणायचं, आयात असं म्हणतो. 22 बघा, 22वा प्रश्न, निर्यात मूल्य जास्त आहे, आयात मूल्य कमी असेल, अनुकूल व्यापार तोल. मग आयात मूल्य जास्त आणि निर्यात मूल्य कमी असेल तर त्याला काय म्हणायचं, प्रतिकूल व्यापार तोल असा म्हणतो. हे 22 प्रश्न सहसंबंध प्रश्न स्पष्ट करायचे आपण या ठिकाणी पाहिले. पुन्हा बघा, आर्थिक पारिभाषिक शब्द ओळखायला सांगितलेले. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात 1 मार्कासाठी. तर या क्वेश्चन बँकमध्ये याचे 22 प्रश्न जे आहेत तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत. बघा, शब्द ओळखायचा, उदाहरण दिलेले. आता इथं बघा, पहिला जो प्रश्न दिलेला आहे, अर्थव्यवस्थेची अशी शाखा जी अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. लहान भागाशी संबंधित शाखा कुठली आहे बाबा, सूक्ष्म अर्थशास्त्र, ओळखता आलं पाहिजे. दुसरा प्रश्न बघा, अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू ज्या आहेत आणि सेवांच्या किमतीची सरासरी, याला आपण म्हणतो सर्वसाधारण किंमत पद्धत. याचा अभ्यास कुठं होतो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये. तिसरे जे प्रश्न आहे, वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते, त्याला काय म्हणतात, स्वामित्व किंवा मालकी उपयोगिता म्हणतात. चौथा प्रश्न जो आहे, वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितेची बेरीज. बघा लक्षात द्या, त्याला काय म्हणतो आपण, एकूण उपयोगिता म्हणतो. 5वा जो प्रश्न आहे, विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी. सर्व हा शब्द, बाजार मागणी एकटा असला असता तर काय झालं असतं, वैयक्तिक मागणी झालं असतं. 6वा प्रश्न बघा, एका वस्तूची मागणी जी अनेक उपयोगासाठी केली जाते. बघा, वीज, संमिश्र मागण्या. 7वा, उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल. उत्पन्नात बदल झाला की मागणीत बदल घडून आला, त्याला उत्पन्न लवचिकता म्हणतात. किमतीत बदल झाला म्हणून मागणीत बदल झाला, त्याला किंमत लवचिकता म्हणतात. पुन्हा 8वा प्रश्न आहे, किमतीत अल्प किंवा जास्त बदल न होता मागणीत अनंत होणारा बदल. किमतीत बदल नाही पण मागणीत प्रचंड बदल होतो, संपूर्ण लवचिक मागणी असं आपण म्हणतो. 9वा प्रश्न, इतर घटक स्थिर असताना किमतीत वाढ झाल्यास पुरवठा देखील वाढतो, याला म्हणायचं पुरवठ्यातील विस्तार. पुन्हा 10वा प्रश्न आहे, एका जादा नग संख्येने उत्पादन केल्यानंतर खर्चात झालेली निव्वळ वाढ, याला आपण म्हणायचं एक नग वाढवला तर खर्चात किती वाढ होते, त्याला म्हटलं जातं सीमांत खर्च. पुन्हा 11वा जो प्रश्न आहे, बाजाराचा असा प्रकार की ज्यात स्पर्धायुक्त बाजाराची सर्व वैशिष्ट्ये आढळत नाहीत तर काही वैशिष्ट्ये आढळतात, अपूर्ण स्पर्धा. सर्व वैशिष्ट्ये आढळतात त्याला पूर्ण स्पर्धा असं. 12वा प्रश्न जो आहे, एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय, याला म्हणायचं उद्योग किंवा गट. 13वा प्रश्न जो आहे, अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक परिमाणातील बदल मोजणारा निर्देशांक. उत्पादनातील परिमाण मोजतो म्हणजे त्याला काय म्हणतो, संख्यात्मक निर्देशांक, संख्यातील बदल मोजतोय. लक्षात घ्या, उत्पादन हे संख्येत मोजतो. 14वा जो प्रश्न आहे, संस्थांची अशी शृंखला की ज्याच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते, याला आपण म्हणतो निर्देशांक. व्याख्या दिली आहे आणि बघा, व्याख्या दिली आणि विचारले काय आहे ओळखा म्हणून, निर्देशांक आहे. 15वा प्रश्न जो आहे, देशाच्या भौगोलिक सीमारेषेत
एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारानुसार येणारे स्थूल मूल्य, याला आपण म्हणतो देशातील आहे, सीमारेषेतील आहे, लक्षात घ्या. स्थूल देशांतर्गत उत्पादन असं आपण म्हणतो. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन, GDP असं आपण म्हणतो. 16वा जो प्रश्न आहे, उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामुग्रीची होणारी झीज झाली म्हणजे काय झालं, घसारा झाला. याच्या संबंधी जे उत्पन्न बाजूला काढलं जातं त्याला म्हणायचं घसारा खर्च. 17वा प्रश्न जो आहे, वस्तू व सेवांवर लागू केला जाणारा कर, याला काय म्हणतात, GST किंवा अप्रत्यक्ष कर. 18वा प्रश्न जो आहे, सरकारचे सार्वजनिक खर्च व सार्वजनिक उत्पन्नाशी निगडीत असणारे धोरण. खर्च आणि उत्पन्नाशी निगडीत असणारे धोरण कुठलं आहे बाबा, त्याला काय म्हणतात, अंदाजपत्रक. 19वा प्रश्न जो आहे, ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जाणाऱ्या ठेवी, मुदत ठेवी, मुदतीवर ठेवल्या जाणाऱ्या ठेवी. 20वा जो प्रश्न आहे, पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करून, लक्षात घ्या, आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी मध्यवर्ती बँकेद्वारे लागू केलेले धोरण मौद्रिक धोरण असं. 21वा प्रश्न आहे, एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी, तुम्हाला माहिती आहे, आयात म्हणतात. 22वा जो प्रश्न आहे, एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहाराची पद्धतीची केलेली नोंदणी, याला म्हणायचं व्यापार तोल असं आपण म्हणतो. बघा हा जो प्रश्न आहे, आर्थिक पारिभाषिक शब्द ओळखा, तो या ठिकाणी आपण थोडासा 22 प्रश्न उत्तरासह स्पष्ट केले. पुन्हा आहे बघा प्रश्न प्रकार जो आहे, विसंगत शब्द ओळखा. याच्यामध्ये देखील बघा उत्तरासाठी क्लू दिलेला असतो आणि तुम्हाला ओळखायला सांगितलेलं असतं की बघ चुकीचं बाजूला काढा. या ठिकाणी विद्यार्थ्याला अचूक उत्तर माहीत असणं आवश्यक असतं. विसंगत वेगळा शब्द काढायचा असतो. आता बघा पहिला प्रश्न जो आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, तिथं 4 वैशिष्ट्ये दिले, त्याच्यातला एक चुकीचा असतो, तो बाजूला काढायचा. किंमत सिद्धांत आहे, विभाजन पद्धत आहे, मर्यादित व्याप्ती आहे, वैशिष्ट्य आहेत. पण राशी पद्धत ही स्थूल अर्थशास्त्र, म्हणून राशी पद्धती वेगळी काढली पाहिजे. पुन्हा दुसरा प्रश्न आहे, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, ज्याला व्याप्ती माहिती आहे त्याला हे उत्तर बरोबर लिहिता येईल, म्हणून हा प्रश्न अभ्यासायचे. काय काय अभ्यासाचे हे ते दिलेले आहे बघा. उत्पादक घटकाची किंमत निश्चिती, हे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आहे, हे बाजूला काढलं. बाकीचे 3 जे आहेत ते स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. तिसरा जो प्रश्न आहे, घटत्या सीमा तुबेद सिद्धांताचे अपवाद, चित्त आहे वेगळ्या पद्धतीने विचारला. कंजूस व्यक्ती, छंद व्यसन आहे, पण सट्टेबाजी हा वेगळा काढला, बाकीच्या तिघांना लागू पडतो. चौथा प्रकार जो आहे, चौथा प्रश्न, उपयोगितेचे प्रकार माहीत पाहिजे. काल उपयोगिता आहे, स्वामित्व उपयोगिता आहे, सेवा उपयोगिता, पण एकूण उपयोगिता हा प्रकार नाही, हा वेगळा भाग आहे, म्हणून तो बाजूला काढला. 5वा, मागणीच्या सिद्धांताची गृहीते, ज्या विद्यार्थ्याला माहिती आहे तो हे उत्तर लिहू शकतो. संख्यात्मक मापन हे चुकीचं आहे, बाकीचे 3 गृहीते आहेत. पुन्हा 6वा, मागणीचे प्रकार, ज्याला प्रकार माहिती आहेत तो उत्तर लिहू शकतो. प्रत्यक्ष मागणी, स्पर्धात्मक मागणी, पूरक मागणी हे बरोबर आहे, पण वैयक्तिक मागणी हा वेगळा प्रकार, तो बाजूला काढा. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, एकक लवचिक हा किंमत लवचिकतेचा प्रकार आहे, त्यामुळे त्याला गोल करून टाका, तो बाजूला. बाकीचे आहेत बघा, उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता, किंमत लवचिकता हे प्रकार आहेत. पुन्हा 8वा प्रश्न जो आहे, मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची पद्धती, 3 पद्धती, तिन्ही पद्धती विद्यार्थ्याला माहीत असेल तर लिहू शकतो. गुणोत्तर पद्धती आहे, एकूण खर्च पद्धती आहे, भूमिती पद्धती, पण उत्पन्न पद्धत नाही, ते बाजूला काढली. 9वा प्रकार जो आहे, पुरवठ्याच्या सिद्धांताचे अपवाद. बघा आता माहीत पाहिजे विद्यार्थ्यांना, ते काय तिघांना लागू पडतो पण एकाला लागू पडत नाही, प्रतिष्ठेच्या वस्तू, तो बाजूला काढला. 10वा, खर्च संकल्पना, एकूण खर्च आहे, सीमांत खर्च आहे, सरासरी खर्च आहे, हे 3 येतात, पण उत्पादन खर्च हा बाजूला काढला, हा लागू होत नाही इथं. 11वा प्रश्न जो आहे, स्थळानुसार बाजार. बघा स्थानिक आहे, स्थळ राष्ट्रीय आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, पण दीर्घकाळ कालावधीचा बाजार हा वेगळा काढला. 12वा प्रश्न जो आहे, विक्री खर्च कोणता आहे तो कळायला पाहिजे. साठेबाजी हा विक्री खर्च नाही, तो बाजूला काढला. निर्देशांकाचे प्रकार ज्या विद्यार्थ्याला माहिती आहे तो हे लिहू शकतो. किंमत निर्देशांक आहे, संख्यात्मक निर्देशांक आहे, साधा निर्देशांक बाजूला काढला. मूल्य निर्देशांक हे 3 येतात आणि साधा निर्देशांक बाजूला काढतो. 14वा जो प्रश्न आहे, निर्देशांक रचनेच्या पायऱ्या, टप्पे हे माहीत पाहिजे विद्यार्थ्यांना. खर्चाची निवड त्या टप्प्यामध्ये कुठंच येत नाही, त्यामुळे ही बाजूला काढली. 15वा जो प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना ज्या आहेत. बघा तिथं स्थूल देशाचं उत्पन्न आहे, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन आहे, आयुर्विमा महामंडळ त्याचा काही संबंध नाही, तो गोल करून बाजूला काढला.
बघा लक्षात घ्या. स्थूल राष्ट्रीय उत्पादन येतो. पुन्हा 16वा जो प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी. बघा व्यावहारिक अडचणी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणत्या आहेत त्या माहीत पाहिजे. आता बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारं उत्पन्न हा तात्विक अडचण आहे, ती बाजूला काढली. करेतर उत्पन्न, करेतर उत्पन्नाचे मार्ग, कर सोडून मार्ग, वस्तू व सेवा कर हा GST आहे. बघा पुन्हा 8वा प्रश्न आहे, सरकारची ऐच्छिक कार्य कोणती आहेत आणि सक्तीची कार्य कोणती आहेत. ज्या विद्यार्थ्याला हे माहिती आहे तो हा विद्यार्थी लिहू शकतो. ऐच्छिक कार्य इथे दिली आहेत, शिक्षण व आरोग्य सेवांची तरतूद, सामाजिक सुरक्षा उपाय. आता परकीय आक्रमणापासून संरक्षण हे सक्तीचं कार्य करावंच लागतं आणि कल्याणकारी उपाय हे ऐच्छिक कार्य. म्हणून परकीय आक्रमणापासून संरक्षण हे बाजूला काढलं. 19वा प्रश्न जो आहे, संघटित क्षेत्र. बघा सहकारी बँका, व्यापारी बँका, भारतीय रिझर्व्ह बँक हा संघटित क्षेत्राचा भाग आहे. तर सावकार हा जो आहे तो असंघटित क्षेत्राचा भाग आहे, तो बाजूला काढला. 20वा जो प्रश्न आहे, अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ. स्थानिक बँकर्स येतो, अनियंत्रित आहे, चिट फंड आहे. निधी हा नियंत्रित आहे, तो बाजूला काढला. 21वा विदेशी व्यापाराचे प्रकार. आयात व्यापार आहे, निर्यात व्यापार आहे, पुनर्निर्यात व्यापार आहे. 4था जो दिलेला आहे राष्ट्रीय व्यापार हा विदेशी व्यापाराचा प्रकार नाही, तो बाजूला काढला. 22 नवीन बंदराचा विकास. नवीन बंदरं कुठली आहेत व्यापारासाठी शोधलेली. कांडला, कोचीन, नावाशिवाय, पण मुंबई जुना आहे, तो बाजूला काढला. हे 22 प्रश्न जे आहेत बघा लक्षात घ्या. गटात न बसता शब्द तो आपण या ठिकाणी अभ्यासला. पश्चिम बँकेतील 22 प्रश्न आपण अभ्यासले. आता विधाने पूर्ण करा. एक विधान दिलेलं असतं, ते अर्धवट सोडलेलं असतं आणि खाली 4 पर्याय दिले असतात. त्याच्यापैकी एकच निवडून ते विधान पूर्ण करायचं असतं. अशा पद्धतीचे प्रश्न प्रकारांचा सराव व्हावा म्हणून यामध्ये 22 प्रश्न.
आता टाकलेल्या टाकायला देऊ. वरची मग ती नेता आली पाहिजे ना गिरायकाला.
परत कसं करायची एक गुन्हे? पलीकडे तेव्हा टाकलं की बोर्ड जाणार आहे.